नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामी महाराज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सुखाचं, आनंदाचं आणि निरोगी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर सगळी अंघोळ वगैरे झाली, बाकीची सगळी कामे आटोपली. आता नैवेद्याचं मी रेडी करत आहे तिकडे आपल्या स्वामी महाराजांसाठी. आणि तिकडे डेलीची पूजा करत आहेत स्वामी महाराजांची. या दिवशी मी वेगळी पूजा मांडत असते, तर ती पूजा मी करणार आहे नंतर नैवेद्य झाल्यानंतर. तर नैवेद्य आज बनवत आहे, तुम्हाला नंतर दाखवतेच नैवेद्यात काय काय बनवलं. तर तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. समोर काय होणार आहे किंवा काय झालं आहे. तर मठात सुद्धा जायचं आहे स्वामी महाराजांच्या, पण सकाळी पॉसिबल झाले तर जाते, जर उशीर झाला तर मग सायंकाळी जाते, कारण की मठ इथून थोडं लांब आहे त्याच्यामुळे. तर बघू, जेव्हा जाणे होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवते. आणि आज तिथे खूप गर्दी असणार आहे. जसं पॉसिबल होईल मी तसं शूट करण्याचा नक्कीच शूट करण्याचा प्रयत्न करते. तर चला, आधी मी माझं नैवेद्य आवरते, मग भेटते तुम्हाला. तर मंडळी, हे बघा, इकडे अहोंची पूजा चालू आहे. स्वामी महाराजांची पूजा तर मी नंतर मांडणार आहे बाजूला. इकडे यांची पूजा चालू आहे डेलीची. आणि इकडे माझं नैवेद्याचं चालू आहे. हे बघा, हे साधं वरण बनवलेलं आहे नैवेद्यामध्ये. आणि आपलं स्वामी महाराजांना आवडतं ना झुणका, तर झुणका बनवला आहे. आणि बाकीची तयारी चालू आहे इकडे. बघू कधीपर्यंत होईल. मी आधी आवरून घेते सगळं, मग भेटते तुम्हाला. तर मंडळी, माझी इकडे पूजा पूर्ण झालेली आहे. आरती झाली, नैवेद्य दाखवलं. नैवेद्य काय दिलं आहे ते मगाशी तुम्हाला थोडंफार दाखवलेच, पण नैवेद्याचं ताट मी शॉर्टमध्ये ते केलं आहे. शॉर्ट म्हणजे लॉंग असं ते शूट केलेलं, ते मी ॲड करते त्यात. आणि इकडे बघा, हे स्वामी महाराज. चला, तुम्हीही स्वामींचे सगळ्यांनी आशीर्वाद घ्या. मी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. इथे थोडंसं उजेडाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे स्पष्ट दिसत नाही आहे. मी बॅक कॅमेराने तुम्हाला फ्लॅश ऑन करून दाखवते. तर इकडे छान आपली अशी पूजा झालेली आहे स्वामी महाराजांची. आणि बाकीचं माझं घरातल्या लोकांसाठी पुरणपोळी करायची आहे, तर ते मी आधी करून घेते. आता सकाळला तर जाणं तसं मला थोडं उशीर झालं पूजा वगैरे करायला, कारण सगळं मॅनेज करायला थोडं उशीरच झालं. हेल्पिंग हँड कोणी नाही ना त्याच्यामुळे. तर असो, स्वामी महाराज समजून घेतील आपले. आणि चला, तर मी आधी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने माझी पूजा, मग ती आधी आवरते, मग सायंकाळी भेटते तुम्हाला. आणि किचनमध्येच देवघर आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं जागेचा प्रॉब्लेम आहे, समजून घ्या थोडे. जेव्हा म्हणजे आम्ही रूम करून राहतो त्याच्यामुळे. पण असो, हे बघा, पाटावरच मांडली छान पूजा. अशी छान पूजा झालेली आहे आपली स्वामी महाराजांची. तर हे बघा, इथे स्वामी महाराजांचं नैवेद्य दाखवलेलं आहे. आणि हे बघा, अशी छोटीशी अशी जशी होईल तशी मी पूजा करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक वर्षीच मी स्वामींची अशी पूजा करत असते. तर अशी झाली आहे माझी पूजा. हे बघा, तर मंडळी, हे बघा, आपले पुरणपोळी म्हणजे घरच्यासाठी खायला बनवत आहे. स्वामी महाराजांचं झालं आणि किती छान टम्म फुगली आहे पोळी. हे थोडंसं इथे कमी गेलं कणिक, ते इग्नोर करा. पण आपली पोळी किती छान टम्म फुगली होती, तुम्ही बघितलेच. याची रेसिपी जर हवी असेल ना, मी कशी केली ते, तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा. तर अशी आपली छान पुरणपोळी इकडे तयार होत आहे. तर चला, आता अहो वगैरे खूप वाट बघत आहे जेवण करायचं, मग भेटते तुम्हाला. तर मंडळी, आमची तयारी झाली आणि तुम्हाला म्हटलं तर सायंकाळी मठात निघालो आहोत आम्ही.
मठामध्ये गेल्यानंतर थोडं हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. हॉस्पिटलमध्ये का जायचं आहे ते सांगते नंतर तुम्हाला आरामात. आणि ते अदूसाठीच जायचं आहे. तर इकडे अहो आणि माझा लहान भाऊ आला आहे, तो मी आणि आमची कार्टून. तर चला आम्ही आधी मठामध्ये जातो आणि मठामध्ये गेल्यानंतर थोडंफार शूट करते, तुम्हाला दाखवते. पण आज खूप गर्दी असणार आहे, तर आज तुम्ही मॅनेज करा. जसं होईल मी तसं तुम्हाला नक्कीच दाखवते. चलो आप भी मेरे साथ. हाँ बॉटल रे, बॉटल टाकला कधी ते बेडवर होती बघ ना, बेडवर ड्रेसिंगवर. चला कुठे चालली तू? मंदिर मध्ये चालली? हे बघ माझा काही काड्या भाऊ. चल चल ना गुंडी. वन बीएच पिते नारळ पाणी? खरंच खरंच पिते? पाणी पाहिजे पाणीवाला. पाणीवाला मामूला? मामू तोंड लपवत आहे ना ग, त्याला इकडे पहा मन. तुला काय वाटते, तू माझ्या ब्लॉगिंग मध्ये नाही आहेस का? 100% आहेस. वाव, नारळ पाणी. स्ट्रॉला चावू नकोस हा. यमी आहे, छान. कसं आहे दादा पाव? किती घ्यायची? किती पावा मिळत आहे? 120 रुपये पाव. पप्पा नाही आला. चालत घे ना मग माझंही बा. हे घे, दे मिठा माझ्याकडे. हे घे. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्वामी समकारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना कारणनाने त्याला परलोके हीना भीती दयाला उगाची भीतोसी भय हे पडू दे वसे. उद्देशाने आपल्या केंद्रामध्ये ते रक्तदान जे करणारे धागे आहेत त्यांची आपण यादी तयार करू. आहे आहे आहे.
चला दादा पुढे चला दादा चला ताई पुढे चला राहिली का शांत ही किती सुंदर फूल लागले हो बघा इथे गुलाबाचे. काय म्हणता येईल पियर पियर म्हणत आहे, पियर नाही आहे का ते ते पियर म्हणत आहे, पियर हरिणला बघू. डियर 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 ग डियर 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 फोटो रे थंबनेल साठी. ए किटू किटू पप्पाचा हात पकड. ती म्हणत आहे की मंडळी आम्ही आलोत घरी असं म्हणत आहे. तर हा तर आमचं दर्शन खूप छान झालं. गर्दी कशी होती तुम्ही बघितलेच. मी तुम्हाला जेवढी गर्दी दाखवली ना त्याच्यापेक्षा खूप जास्त गर्दी होती इकडे तिकडे बाजूच्या परिसरात. ते पूर्ण मी शूट नाही केले. तर छान थांब ना बेटा, छान दर्शन झाले. तर तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ. आणि माझ्या ब्लॉगद्वारे तुम्हालासुद्धा मी यवतमाळचा जो आपला स्वामींचं केंद्र आहे तो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते, आजही केला. आणि ब्लॉगद्वारे तुम्हाला जवळून मी तुम्हाला दाखवले स्वामी महाराज किती छान दिसत होते आपले. तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो स्वामी महाराज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सुखाचा आनंदाचा निरोगी ठेवो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.